त्यामध्ये 10 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे 10 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकासाठी संदीप गडाख गोलंदाजीसाठी दाखल झालेत. स्ट्राईकच्या बाजूला घनश्याम उर्फ पप्पू सोनेजी, ज्या पप्पूने मागील सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलंय तोच पप्पू यावेळेस स्ट्राईकच्या बाजूला कशा प्रकारची कामगिरी करेल. यावेळेस अतिशय जबरदस्त प्रहार, नो चान्स, चेंडू सीमा पार, चौकार. घनश्यामाच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर वन चेंडू होता यावेळेस आणि हलक्या हाताने खेळून काढलाय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. एक धाव या दरम्यान जी मिळेल. संदीप गडाख गोलंदाजी मार्कवर आहेत. धावसंख्या 15 धावा दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना. आणि यावेळेस साई गोंदकर यांच्या बॅटमधून एक बिग ब्लास्ट येतोय, चेंडू जाईल सीमा पार, षटकार, 6 धावा. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते साई गोंदकर. यावेळेस सन्मान दिला गेलाय. चांगला चेंडू होता आणि चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचं काम नक्कीच मैदानामध्ये केलं जाते साई गोंदकर यांच्या माध्यमातून. एक धाव येते. धावसंख्या वाढली जाईल. धावफलकावर धावसंख्या 22 धावा दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना. संदीप गडाख कमबॅक करायला लागणार आहेत. मात्र घनश्याम कुठल्याही प्रकारची संधी देत नसताना येतोय पप्पू याच्या बॅटमधून. अठ्ठावीस धावा धावफलकावर. घनश्याम सोनेजी भन्नाट फॉर्म मध्ये आहे. या आधीच्या सामन्यामध्ये देखील जबरदस्त फलंदाजी, या सामन्यामध्ये देखील सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस डीप मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. एक धाव्या दरम्यान मिळते. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर साई 11 शिर्डी संघ एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 धावा. थँक्यू डीजे चैतन्य. 2 षटकांची समाप्ती, 29 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा प्रथमेश पवार. यावेळेस घनश्यामसाठी हा चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खूप दूरवर, चेंडू जाईल सीमा पार, येतोय चौकार. तेहतीस धावा धावफलकावर. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला मात्र यशस्वी होऊ शकला नाही. पप्पू डॉट चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला प्रथमेश याच्याकडून देखील. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक टाकत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय प्रथमेश पवार याला पोखरी संघाकडून. तर स्ट्राईकच्या बाजूला पुन्हा एकदा पप्पू, कशा प्रकारची कामगिरी केली जाणार. यावेळेस स्लोवर चेंडू आणि गुडघा टेक, तमाशा देख, पप्पू सोनेजी याच्या बॅटमधून एक ब्रँडेड फटका, चेंडू सीमा पार, षटकार, 6
धावसंख्या जाऊन पोहोचती तब्बल 39 धावा. घनश्याम सोनीजी जबरदस्त फलंदाजी करत असताना वारंवार चौकार षटकारांची बरसात पाहायला मिळते ती पप्पू याच्या बॅट मधून. तीन चेंडू झाले. पुन्हा एकदा प्रथमेश, यावेळेस पुन्हा एकदा पप्पू साठी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार. चौकार 4 धावा. त्रेचाळीस धावा धावफलकावर. घनश्याम साठी पुन्हा एकदा हा फुलटॉस चेंडू मिडविकेटच्या दिशेने. एक मोठा प्रहार. चेंडू सीमा पार. षटकार. एकोणपन्नास धावा धावफलकावर. प्रथमेश याच्यावर केला गेलेला प्रहार घनश्याम सोनीजी याच्याकडून. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न आणि 2 धावा या दरम्यान पूर्ण केल्या जात आहे. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर साई इलेव्हन शिर्डी संघ एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 51 धावा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा धावफलकावर. साई इलेव्हन शिर्डी संघ. घनश्याम आणि साई गोंदकर ही जोडी मैदानामध्ये आपण पाहत आहोत. जबरदस्त फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाज. यावेळेस पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे मात्र क्षेत्ररक्षक फार दूरवर आणि चेंडू पुन्हा एकदा जातोय वन बाउन्स. पंच निर्णय काढवा. सीमा पार. 4 धावा. पंचावन्न धावा धावफलकावर. चौथ्या षटकाचा खेळ चालू असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बॉलर्स नेम स्वस्तिक गुंजाळ. यावेळेस शॉर्ट. अरे बाप, जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि जबरदस्त झेल पाहायला मिळाला मेजर यांच्याकडून. आणि दुसरा धक्का बसतोय तो साई इलेव्हन शिर्डी संघाला. साईभाऊ गोंदकर यांच्या माध्यमातून. मात्र अतिशय अप्रतिम झेल घेतला त्या ठिकाणी मेजर यांनी. नवीन फलंदाज अतिक पठाण मैदानामध्ये दाखल झालेत. स्वस्तिक गुंजाळ गोलंदाजी मार्कवर. नवीन बॅटर अतिक पठाण. चांगली गोलंदाजी
आणि नक्कीच कमबॅक म्हणावं लागेल आता गोलंदाजाकडून देखील. मेजर यांचा जबरदस्त झेल. चौथ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे आणि धावफलकावर धावसंख्या 55 धावा. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिक पठाण नवीन बॅटर आपण मैदानामध्ये पाहत आहोत. यावेळेस पुन्हा एकदा विकेट खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आलाय नो बॉल. वन प्लस वन. आणि यावेळेस मात्र फ्री हिट असणार आहे. आणि स्ट्राईकच्या बाजूला जर पाहिलं आपण तर घातक फलंदाज घनश्याम सोनेजी पप्पू जो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि चौकार षटकारांची भाषा नक्कीच त्याच्या बॅटमधून बोलली जाते. लागोपाठचे प्रहार नक्कीच पप्पूच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकणारी फलंदाजी आजच्या दिवसामध्ये घनश्याम याच्याकडून होताना पाहायला मिळाली. पुन्हा एकदा स्वस्तिक. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू घनश्यामसाठी आणि त्याला पाठवले डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू सीमा पार येतोय. षटकार. 6 धावा. आणि वैयक्तिक 11 चेंडूमध्ये 40 धावेवर खेळत असताना घनश्याम सोनेजी जबरदस्त फलंदाजी. या आधीच्या सामन्यामध्ये देखील अर्धशतक झळकावलं आणि त्याच या सामन्यामध्ये देखील सातत्याने तशाच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली ती पप्पू याच्याकडून. पाहूया या सामन्यामध्ये देखील अर्धशतक पूर्ण होणार का घनश्याम याचं. तो स्वस्तिक गुंजाळ आता मात्र काहीसा मागडा ठरला जातोय. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू. वन बाउन्स सीमा पार येतोय. पुन्हा एकदा घनश्याम सोनेजी याच्या बॅटमधून हा चौकार. 4 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 67 धावा. चौथ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. पोखरी संघाच्या गोलंदाजावर केला गेलेला हल्ला घनश्याम याच्या माध्यमातून जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक फार दूरवर. चेंडू जाईल सीमा पार येतोय. पुन्हा एकदा घनश्याम याच्या बॅटमधून हा दमदार चौकार. 4 षटकांची समाप्ती झाली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर साई इलेव्हन शिर्डी संघ 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 71 धावा. अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ मैदानामध्ये जो शिल्लक आहे. एक चांगली धावसंख्या उभारली येते साई इलेव्हन शिर्डी संघाच्या फलंदाजाने. खास करून पप्पूने अतिशय प्रभावित केलंय. वैयक्तिक 48 धाब्यांवर खेळतोय. 13 चेंडूमध्ये 48 धावा घनश्याम सोनेजी आणि अर्धशतकाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय. शेवटचं षटक घेऊन येतोय संतोष. आणि यावेळेस आतिकने देखील प्रहार केलाय. एक बिग ब्लास्ट. चेंडू जाईल सीमा पार. अतिक पठाण ब्रँड स्ट्रोक. चेंडू सीमा पार. षटकार. 6 धावा. धाव संख्येचा नक्कीच डोंगर उभारला गेलाय तो साई इलेव्हन शिर्डी संघाकडून. तब्बल 77 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. शेवटचा षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. एकाही गोलंदाजाला नक्कीच चान्स दिलेला नाहीये तो फलंदाजांनी. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू. लागोपाठचा दुसरा षटकार येतोय तो अतिक पठाण याच्या बॅटमधून. 6 धावा. तब्बल 83 धावा धाव फलकावर ज्या पाहायला मिळत आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंग मधील. लागोपाठचा तिसरा. अतिक पठाण ऑन फायर. चेंडू सीमा पार. 6 धावा. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते साई इलेव्हन शिर्डी संघाच्या फलंदाजांकडून आणि धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 89 धावा. आपण जर पाहिलं या आधीच्या सामन्यामध्ये साई इलेव्हन शिर्डी संघाने 90 धावा बनवल्या होत्या 6 षटकांमध्ये.
तर या सामन्यामध्ये 5 षटकांचा सामना आहे. 5वं षटक चालू असताना धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 89 धावा. यावेळेस पुन्हा एकदा अतिकसाठी संतोष. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेमध्ये आहे आणि या दरम्यान स्ट्राइक. पप्पू आपल्याकडे ठेवत असताना वैयक्तिक 13 चेंडू 48 धावावर खेळतोय घनश्याम सोनेजी. पाहूया अर्धशतक कंप्लीट करतोय का या सामन्यामध्ये देखील. शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे. अर्धशतकासाठी 2 धाव्यांची गरज आहे ती घनश्याम याला आणि आपल्या अनोख्या शैलीमध्ये अर्धशतक पूर्ण करत असताना जबरदस्त फलंदाजी घनश्याम सोनेजी ऑन फायर. लागोपाठच्या 2 सामन्यांमध्ये 2 अर्धशतक झळकावणारा